मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण पश्चिम व दक्षिण नागपूरतर्फे आज रविवारी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। काँग्रेस नगरी येथील धनवटे नॅशनल कॉलेज व न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबिर होणार आहे। शिबिरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, MRI तसेच गरजूंना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार मोहन मते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। 5 जुलै ते 15 जुलै एकंदरीत 72 वॉर्ड्समध्ये 72 स्क्रीनिंग कॅम्प झालेत। त्या स्क्रीनिंग कॅम्प्समध्ये जवळपास 32,000 पेशंट्स आले आणि आज त्याचं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये देखील आज जवळपास 25,000च्या वरती पेशंट्स अपेक्षित आहे आणि त्यामध्ये आलेल्या पेशंट्सचं स्क्रीनिंग होऊन, त्याच्यानंतर स्कॅनिंग होऊन, डायग्नोस्टिक होऊन, त्यानंतर त्यांना जर शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर शस्त्रक्रिया या निःशुल्क करण्यात येणार आहे। मग नेत्ररोगापासून तर हृदयरोग असेल, कॅन्सर असेल, या सर्व शस्त्रक्रिया ज्या आहे या शस्त्रक्रिया या निःशुल्क केल्या जाणार आहे। एक अतिशय चांगलं महाआरोग्य शिबिर आयोजित केलं। वेगवेगळे हॉस्पिटल्स, शासकीय हॉस्पिटल्स असे सगळे एकत्रित करून या ठिकाणी हजारो जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सची तपासणी आतापर्यंत जवळपास 31,000 पेशंट झाले, पण 50,000पेक्षा जास्त पेशंट्सची तपासणी या ठिकाणी होईल। त्यातल्या ज्या पेशंट्सला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे, कोणाला ऑपरेशन्सची आवश्यकता आहे, तेही मोफत करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। शासकीय आणि खाजगी क्षेत्रातले सर्व प्रथितयश डॉक्टर्स जे आहेत, उत्तम डॉक्टर्स आहेत, हे सगळे एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे स्पेशालिटीचा फायदा हा नागरिकांना मोफत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे शिबिर या ठिकाणी आयोजित झालं आहे। भाऊ, हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या इच्छावर कुठेतरी ठाकरे बंधू सेलिब्रेशन करताना पाहायला मिळालं। चला, काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत। शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत। त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे, मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो। भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरुवात झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे व रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।